नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीएससी अंतर्गत येणारा बीएससी इन न्यूरोसायन्स या कोर्स बद्दल पूर्ण माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, हा कोर्स कशाशी संबंधित आहे, याच्यामध्ये कोणता सिलेबस पाहायला मिळतो, हा कोर्स पूर्ण केल्यानंतर पुढे तुम्हाला कोणती नोकरी लागू शकते, गव्हर्नमेंट जॉब कोणत्या, प्रायव्हेट जॉब कोणत्या, कोणकोणत्या संधी असतात, कोणी हा कोर्स चूज करायला पाहिजे, कोणी नाही करायला पाहिजे, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर बघा, न्यूरोसायन्स, ज्यावेळेस आपण हा शब्द ऐकतो तर न्यूरो म्हणजे काय, सर्व गोष्टी ज्या मेंदूशी रिगार्डिंग आहेत. मग आपल्या मेंदूचे कार्य असेल, त्याच्या मज्जसंस्था असतील, म्हणजे जी नर्वस सिस्टीम असेल ती काय असते, ती कशा प्रकारे काम करते, त्याचबरोबर जे मेंदूशी संबंधित आजार असतात, जसं अल्झायमर असते, पार्किन्सन असते किंवा वेगवेगळे एपिलेप्सी सारखे रोग असतात, तर हे कशामुळे होतात, याचे कारण काय, यांना कसं प्रकारे रोखलं जाऊ शकतं, म्हणजे या गोष्टींचा जो अभ्यास आहे तो तुम्हाला या कोर्समध्ये पाहायला मिळतो. या कोर्सचा कालावधी मुख्यतः 3 वर्षाचा आहे आणि हा कोर्स रेग्युलर बेसिसमध्ये अवेलेबल असलेला सायन्स अंतर्गत येणारा एक डिग्री स्तरावरील कोर्स आहे. तर मित्रांनो, आता पाहूया की या कोर्ससाठी तुम्ही ऍडमिशन कशा प्रकारे घेऊ शकता किंवा एलिजिबिलिटी काय आहे. तर बघा, या कोर्सला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे तर तुमची 12वी उत्तीर्ण असणं तुम्ही गरजेचं आहे. मग कोणत्या बोर्डमधून, तर तुम्ही सीबीएसई किंवा एचएससी किंवा आयसीएसई कोणत्याही बोर्डमधून सायन्स घेऊन तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या 3 विषयासह तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल, तुम्हाला 12वी मध्ये 50 ते 55% मार्क असतील तर तुम्ही यासाठी एलिजिबल आहात. आता बघा, हे तुम्ही मार्काच्या बेसिसवर कोणत्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकता, पण काही कॉलेज, काही संस्था एंट्रन्स एक्झाम सुद्धा ठेवतात. त्या तुमच्या पर्सनल एंट्रन्स एक्झाम असू शकतात किंवा सीईटी किंवा नीट. काही संस्थांमध्ये नीटचे मार्क पाहिले जातात, काही संस्थांमध्ये सीईटी किंवा सीयूईटी या एंट्रन्स एक्झामचे मार्क पाहिले जातात. जर तुम्ही एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस किंवा इतर कोणत्याही प्रवर्गातून येत असाल, जनरल सोडून, तर तुम्हाला अतिरिक्त 5 ते 10% सूट दिली जाऊ शकते. तर अशा प्रकारचा याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्हाला पाहायला मिळतो. आता याची ऍडमिशन प्रोसेस कशा प्रकारे असते ते पाहूया. तर बघा, सर्वप्रथम ज्यावेळेस तुम्ही डिसाईड केलेलं असेल की या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं आहे, याची जेही फॉलोइंग कॉलेज आहे जिथे हा कोर्स ऑफर केला जातो, अशा कॉलेजेसची लिस्ट तुम्हाला बनवावी लागेल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही 5 ते 10 कॉलेजेसची लिस्ट बनवलेली आहे. आता कॉलेजेस कोणते ते आपण फर्दर पुढे पाहणार आहोत. तर बघा, ज्यावेळेस ही जेही कॉलेज असेल, दरवर्षी याचे नोटिफिकेशन निघतात. मग याचे नोटिफिकेशन तुम्हाला 12वीची एक्झाम झाल्यानंतर 2 ते 3 महिन्यानंतर, म्हणजे दरवर्षीच्या मिडलमध्ये तुम्हाला याचे नोटिफिकेशन पाहायला भेटतील. या नोटिफिकेशनच्या आधारावर तुम्ही डायरेक्टली कॉलेजमध्ये जाऊन व्हिजिट करून डायरेक्टली ऍडमिशन घेऊ शकता तुमच्या 12च्या मार्क्सच्या बेसिसवर किंवा तुमच्या सीईटीच्या मार्क्सच्या बेसिसवर. याला डायरेक्ट ऍडमिशन म्हणलं जातं. तसेच काही संस्था एंट्रन्स एक्झाम घेतात. आता बघा, एंट्रन्स एक्झाम काय असतं, तर बघा, जेही कॉलेज असतात त्यांच्या कॉलेज लेवलच्या एक्झाम्स घेतल्या जातात. एंट्रन्स एक्झाम म्हणलं जातं. त्या कॉलेज स्तरावर असतात. तुम्ही 11वी 12वी मध्ये जो अभ्यासक्रम अभ्यासलेला आहे त्या बेसिसवरच तुमची एंट्रन्स एक्झाम घेतली जाते. जर तुम्हाला जास्त मार्क पडलेले आहेत, चांगले मार्क पडलेले असतील, तर तुम्ही सीट जे आहे सिक्युअर करू शकता. आणि काही संस्था जे असतात, मग समजा महाराष्ट्राच्या बाहेरच्या संस्था किंवा जे युनिव्हर्सिटी आहेत, हे तुम्हाला स्कॉलरशिप पण प्रोव्हाइड करतात किंवा तुम्हाला तुमची जी फी असते त्याच्यामध्ये सवलत पण देतात. आता ह्या ज्या एंट्रन्स एक्झाम तुम्हाला पाहायला भेटतात याला एंट्रन्स एक्झाम बेस्ड ऍडमिशन प्रोसेस म्हणतात. मग तुम्ही नीटच्या बेसिसवर, नीटचे जे मार्क तुम्हाला पडले असतील, सीईटी किंवा सीयूटीचे मार्क पडले असतील, त्या बेसिसवर तुम्ही कॅप राऊंड थ्रू ऍडमिशन घेऊ शकता किंवा तुम्ही डायरेक्टली कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घेऊ शकता. तर अशा प्रकारची वेगवेगळी ऍडमिशनची प्रोसेस तुम्हाला पाहायला भेटते. आणि ह्या ज्या पद्धती आहेत या हायब्रिड मोडमध्ये अवेलेबल आहेत. हायब्रिड मोड काय, तर तुम्ही ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन पद्धतीनं या प्रोसेस यूज करू शकता. त्याचबरोबर या सर्व प्रोसेसमध्ये शेवटची राहते प्रोसेस ती म्हणजे डॉक्युमेंट्स. तर याच्यामध्ये तुमचे 10वी 12वीचे डॉक्युमेंट्स, डोमासाईल, नॅशनॅलिटी, तुमचा आधार कार्ड वगैरे या गोष्टी तुम्ही सबमिट करून जे आहे तुमची जी सेमिस्टर वाईज फी असेल किंवा जी वार्षिक फी असेल ती पे करून तुमचं ऍडमिशन सिक्युअर करू शकता. बाकी अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करा. तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तिथे मिळेल, तुम्ही ती सुद्धा रीड करू शकता. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सचे जेही कॉलेज आहेत, म्हणजे जिथेही हा कोर्स ऑफर केला जातो अशा कॉलेजेसची लिस्ट पाहणार आहोत. मी काही महाराष्ट्रातील टॉप कॉलेजेस तसेच भारतातील काही टॉप कॉलेजेस ज्याचे रिव्ह्यूज चांगले पाहायला मिळतात, हे कॉलेज मी तुम्हाला सांगणार आहे. हे बघा, या कॉलेजमध्ये तुमच्या आजूबाजूच्या कॉलेजचं नाव येऊ शकतं किंवा येऊ बी शकत नाही. तर तुम्ही जे आहे तुम्ही स्वतः सुद्धा रिसर्च करू शकता
किंवा डिस्क्रिप्शनची फर्स्ट लिंक तुम्ही चेक करू शकता. कोणत्या प्रकारचे कॉलेज आहेत किंवा कशा प्रकारे सिलेक्ट करायचे आहेत, काय इम्पॉर्टन्स आहेत ते आपण पाहणार आहोत. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, तुम्हाला दत्ता मेघे इन्स्टिट्यूट वर्ध्याचं हे कॉलेज पाहायला भेटतं. या संस्थेत प्रगत न्यूरोसायन्स लॅब्स आणि संशोधनावर आधारित शिक्षण दिलं जातं. डॉक्टर DY पाटील विद्यापीठ पुणे आणि नवी मुंबईचं पाहायला भेटतं. इथे न्यूरो टेक्नॉलॉजीमध्ये विशेष कोर्सेस आहेत, ज्यामध्ये प्रत्यक्ष हॉस्पिटल ट्रेनिंग मिळते. तसेच AFMC कॉलेज आहे पुण्याचं, ज्याला सशस्त्र बलवैद्यकीय महाविद्यालय म्हणलं जातं. संशोधनासाठी भारतातील एक उत्कृष्ट केंद्र हे मानलं जातं. तसेच BJ मेडिकल कॉलेज पुण्याला आहे. तिथं शासकीय संस्था असल्याने येथे क्लिनिकल एक्सपोजर, प्रत्यक्ष रुग्ण तपासणी तुम्हाला खूप चांगली पाहायला मिळते, म्हणजे ऍक्च्युअल प्रॅक्टिकल्स करायला मिळतात. आता काही भारतातले कॉलेज पाहिल्यास तर NIMHANS, जसं निमहंस म्हणलं जातं, बेंगळुरूचं कॉलेज आहे. हे एशियातील मज्जासंस्था विज्ञानाचे म्हणजे जे न्यूरोसायन्स विज्ञानाचे सर्वात मोठे केंद्र आहे. येथे प्रवेश मिळवणे हे या क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. एम्स आहे दिल्लीचं किंवा ऋषिकेश, उत्तम दर्जाची फॅकल्टी आणि आधुनिक उपकरणांसाठी हे ओळखलं जातं. त्याचबरोबर जिप्मेर पदुचेरी इथे न्यूरो टेक्नॉलॉजी मधील पदवी कोर्सेस उपलब्ध असून प्लेसमेंटचे रेकॉर्ड उत्कृष्ट आहेत. एमिटी युनिव्हर्सिटी आहे नोएडाला, तिथे खाजगी क्षेत्रातील संशोधनासाठी एक चांगले केंद्र आहे. तसेच मद्रास मेडिकल कॉलेज चेन्नई आहे, जुनी आणि अत्यंत प्रतिष्ठित संस्था तुम्हाला इथे पाहायला भेटते. आता बघा, ज्याही मी इथे कॉलेज सांगितलेले आहेत, तर इथे तुम्हाला MRI, EEG किंवा न्यूरोसायन्सशी किंवा जे याच्याशी प्रगत जी टेक्नॉलॉजी आहे ती तुम्हाला पाहायला भेटते. आता याचं गरज काय असते, तर बघा, तुम्ही कोणतेही कॉलेज रॅन्डमली चूज करू शकता, नो प्रॉब्लेम. तुमच्या बजेटवर आहे, तुमच्या विल पॉवरवर आहे. पण कॉलेज अशा प्रकारचे चूज करण्यात फायदा काय, तर तुम्हाला ऍक्च्युअली प्रॅक्टिकल करायला भेटतात, प्लेसमेंटची संधी असते. तुम्हाला जिथंही तुम्हाला प्रॅक्टिकलसाठी पाठवलं जाणार आहे, प्रत्यक्ष तुमचे घेतले जाणार आहेत किंवा इंटर्नशिपसाठी पाठवलं जाणार आहे, तर तो एक्सपिरियन्स तुम्हाला फ्युचरमध्ये कामाला येईल. MRI, EEG किंवा जेही न्यूरोसायन्सची तंत्रज्ञान जे निगडीत तंत्रज्ञान असतं, जे यंत्र अवेलेबल असतात, ते अशा इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला पाहायला भेटतात. त्याच्यामुळे कॉलेज तुम्ही हे चूज कराल किंवा इतर कोणतंही चूज कराल, तिथे शिकवण्याचा दर्जा कसा आहे, त्याचबरोबर तिथली लॅब कशी आहे, प्रॅक्टिकल्स होतात का, ऍक्च्युअली तिथं टीचिंग मेथड कशा प्रकारे आहे, तिथे तुम्हाला प्लेसमेंटची सुविधा आहे की नाही, कॅम्पस थ्रू वगैरे काही असेल, चांगला प्लेसमेंटची सुविधा भेटते का, या सर्व गोष्टी पाहूनच तुम्ही कॉलेज चूज करू शकता. बाकी तुमचं कॉलेजेस बद्दल जर काही प्रश्न असतील तर मला आता कॉमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. अदरवाईज तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन रीड करायची असेल तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही इतर माहिती रीड करू शकता. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सच्या कालावधीबद्दल डिटेलमध्ये पाहूया. तर बघा, या कोर्सचा कालावधी 3 वर्षाचा आहे. तुम्हाला हा रेग्युलर बेसिसमध्ये हा कोर्स करावा लागेल, म्हणजे ऍक्च्युअल कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला प्रेझेंट राहून हा कोर्स करावा लागेल. तुम्ही डिस्टन्समध्ये हा कोर्स करू शकत नाही. 3 वर्षामध्ये तुम्हाला सेमिस्टर पद्धत पाहायला मिळते. या सेमिस्टर वाईज जे आहे तुम्हाला वेगवेगळे विषय शिकवले जातात. 6 महिन्याला एक विषय सेमिस्टर जे आहे ते संपवलं जातं. एका वर्षात 2, असे 3 वर्षात 6 सेमिस्टर शिकवले जातात. हे 6ही सेमिस्टर इम्पॉर्टंट असतात. ज्यावेळेस तुम्ही 3 वर्ष कंप्लीट कराल, तुम्हाला 6 महिने ते 1 वर्षाची जी इंटर्नशिप असते त्यासाठी जावे लागते. ते अनिवार्य असते, तुम्हाला जावेच लागणार आहे. म्हणून हा कोर्स तुम्हाला 4 ते 4.5 वर्षाचा पाहायला मिळतो. काही संस्थेमध्ये हा कोर्स 4 वर्षाचाच आहे ऑलरेडी, म्हणजे तुम्हाला 8 सेमिस्टर पाहायला भेटतील. पण ज्यावेळेस तुम्ही 4 वर्ष पूर्ण कराल, तुम्हाला ऑनर्स जे आहे ते पदवी भेटेल, म्हणजे ऑनर्स न्यूरोसायन्स रिगार्डिंग पदवी भेटू शकते. त्याचबरोबर आता याचं जर आपण इयर वाईज ब्रेकडाऊन केलं तर बघा, फर्स्ट इयर मध्ये तुम्हाला जी बेसिक इन्फॉर्मेशन असते न्यूरोसायन्स बद्दल ती दिली जाते. सेकंड इयर मध्ये न्यूरोपॅथॉलॉजी सारखे विषय तुम्हाला शिकवले जातात. फार्मॅकोलॉजी सारखे विषय असतात, प्रगत विषय तुम्हाला शिकवले जातात. थर्ड इयर मध्ये याच विषयाची डिफिकल्टी थोडी वाढते आणि वेगवेगळे विषय ज्यावेळेस तुम्ही कंप्लीट कराल, तुमच्या एक्झाम्स वगैरे कंप्लीट कराल, ज्यावेळेस तुम्ही इंटर्नशिप कंप्लीट कराल, म्हणजे ऍक्च्युअली 4 ते 4.5 वर्ष तुम्ही तुमच्या जीवनाचे या कोर्समध्ये द्याल, तुम्हाला नंतर डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते. हे जे डिग्रीचे सर्टिफिकेट असते ते तुम्ही फर्दर स्टडीजसाठी यूज करू शकता किंवा गव्हर्नमेंट जॉबला अपेअर होण्यासाठी यूज करू शकता किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी सुद्धा त्याचा वापर करू शकता. आता जॉब कोणत्या, प्रायव्हेट सेक्टरमध्ये कोणत्या, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये कोणत्या, हायर एज्युकेशनच्या संधी काय किंवा सेमिस्टर वाईज सिलेबस काय शिकवला जातो, हे आपण फर्दर पुढे पाहणारच आहोत. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सचा कंप्लीट सिलेबस पाहूया आणि सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअरन्स मिळून जाईल की ऍक्च्युअली 3 वर्षामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे किंवा कोणते विषय तुम्हाला अभ्यासायला मिळणार आहेत. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये न्यूरोफिजिओलॉजी, न्यूरो अॅनाटॉमी, न्यूरोसायन्स, तसेच अप्लाइड फिजिक्स, एम्ब्रायोलॉजी, मायक्रोबायोलॉजी,
तसेच ॲनिमल फिजिओलॉजी, सेल बायोलॉजी, टेस्ट न्यूरोफिजिओलॉजी, न्यूरोपॅथॉलॉजी, तसेच मॉलिक्युलर बायोलॉजी, सायकोलॉजी, न्यूरो अनाटॉमी, सोशल न्यूरोसायन्स, न्यूरोथॉलॉजी, तसेच नर्व फिजिओलॉजी, क्रोनोबायोलॉजी, सोशल कम्युनिकेशन, क्लिनिकल बायोकेमिस्ट्री, तसेच कोपिंग स्ट्रॅटेजीज, कम्प्युटेशनल जिओनॉमिक्स, तसेच न्यूरोसायन्स सारखे निगडीत विषय जे आहेत त्याच्या ते पाहायला मिळतात. हा कोर्स ज्यावेळेस तुम्ही पूर्ण कराल, 3 वर्ष ज्यावेळेस कंप्लीट कराल, तुम्हाला इंटर्नशिपसाठी सुद्धा पाठवलं जातं. जे हॉस्पिटल्स असतात, मेडिकल हेल्थ केअर सेक्टर्स असतात, इथे तुम्हाला इंटर्नशिप अनिवार्य असते. कॉलेजतर्फे तुम्हाला सेंड केलं जातं, पाठवलं जातं, तिथं तुम्हाला इंटर्नशिप करावी लागते. आता ज्यावेळेस आपण या विषयांवर फोकस करतो, सर्व तुम्हाला न्यूरो 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 हे जे वर्ड्स आहेत ते ऐकायला भेटत असतील. हे नेमकं काय आहे? तर बघा, तुम्हाला फर्स्ट इयरमध्ये बेसिक इन्फॉर्मेशन दिली जाते. ऍक्च्युली न्यूरोसायन्स काय आहे, तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये काय शिकायचं आहे या गोष्टी. नंतर तुम्हाला न्यूरोपॅथॉलॉजी रिगार्डिंग माहिती दिली जाते. मग आपली जी मज्जासंस्था आहे, नर्वस सिस्टीम आहे, ती कशा प्रकारे वर्क करते, ते कशा प्रकारे इन्फ्लुएन्स होऊ शकते, किंवा काय त्याच्यासाठी वाईट आहे, काय चांगलं आहे, कशा प्रकारे आपले थॉट्स क्रिएट होतात, अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात, जे सर्व काही आपल्या ब्रेनशी म्हणजेच मेंदूशी रिगार्डिंग आहेत. थर्ड इयरमध्ये फार्माकोलॉजी सारखे जे आहेत, म्हणजे औषधशास्त्र जे आहे ते तुम्हाला शिकवलं जातं. म्हणजे एक तुम्हाला ऍडव्हान्स लेवल शिकवली जाते. त्याचबरोबर जे वेगवेगळे डिसीज असतात, जे ब्रेनशी रिलेटेड असतात, मग अल्झायमर असेल किंवा एपिलेप्सी असेल, तुम्ही याच्याबद्दल ऐकलं असेल, किंवा पार्किन्सन डिसीज आहे ज्याला अर्धांगवायू म्हणलं जातं. तर अशा प्रकारचे डिसीज का होतात, त्याचं प्रिव्हेंटेशन काय, याचा उपचार काय असू शकतो, म्हणजे जे काही ब्रेन रिलेटेड गोष्टी आहेत त्या तुम्हाला शिकवल्या जातात. म्हणजे सर्व काही न्यूरोसायन्स आहे, कारण नावच आहे न्यूरोसायन्स. तर या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. 3 वर्षामध्ये तुम्ही हे शिकणार आहात. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला पाठवलं जाणार आहे, जेही हेल्थ केअर सेक्टर असेल, जेही समजा हॉस्पिटल्स वगैरे असतील, ती याशीच निगडीत असतील. तुम्ही ऍक्च्युली एक डॉक्टर टाईप एक्सपिरियन्स तुमचा असेल, आणि ऍक्च्युली तुम्ही तेच असेल, कारण एक न्यूरोसायन्स तुम्ही शिकत आहात, तर ऍक्च्युली तुम्ही ब्रेन रिलेटेड सर्व माहिती शिकतच आहात. तर अशा प्रकारे 3 वर्षात तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाते. मित्रांनो, जे मी इथे विषय सांगितलेले आहेत ते खूप थोडे आहेत. जर तुम्हाला पूर्ण विषय रीड करायचे असतील तर स्क्रीनला पॉज करून तुम्ही पूर्ण विषय इथंच रीड करू शकता, किंवा याचे मुख्य विषय रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला चेकआउट करायला विसरू नका. बाकी तुमचे काय प्रश्न असतील या सिलेबस रिगार्डिंग, किंवा याच्या आधी जेही इन्फॉर्मेशन आपण पाहिली आहे त्याच्याबद्दल काय प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये मला विचारायला विसरू नका. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पुढे काय संधी पाहायला मिळतात. म्हणजे ऍक्च्युली ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स पूर्ण कराल तर तुम्ही पुढे काय करू शकता. तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रकारच्या मेजर संधी पाहायला मिळतात. सर्वप्रथम संधी आहे हायर एज्युकेशनची. तर बघा, हा डिग्री स्तरावरील कोर्स आहे. पुढे तुम्ही जे आहे पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. ह्याला युजी कोर्स म्हणलं जातं. पुढे तुम्ही पीजी करू शकता. मग पीजी मध्ये काय, एमएससी न्यूरोसायन्स बी अवेलेबल आहे, तुम्ही ते करू शकता. तसेच एमएससी क्लिनिकल जे आहे सायन्स ते करू शकता. ॲज वेल एज तुम्ही एमबीए वगैरे किंवा इतर कोणतेही सर्टिफिकेशन कोर्सेस करू शकता. हायर एज्युकेशनच्या संधी तुम्हाला हा कोर्स प्रोव्हाइड करतो. तर जर तुमच्याकडे फायनान्शियल बॅकग्राऊंड आहे, जर तुमच्याकडे विल पॉवर आहे, जर तुम्हाला हायर जॉब्स, हायर पॅकेजेस वगैरे अचीव्ह करायचे आहेत, जर तुम्हाला अजून नॉलेज गेन करायचं आहे, तुमची आवड आहे, आणि तुम्ही जर तयार आहात की तुमच्या जीवनाचे अजून काही वर्ष तुम्ही शिक्षणासाठी देऊ इच्छिता, तर तुम्ही हायर एज्युकेशनचा जो डिसिजन आहे तो फ्युचरमध्ये घेऊ शकता. कारण फ्युचरमध्ये तुम्ही तेवढे कॅपेबल व्हाल की तुम्ही तुमचे स्वतःचे डिसिजन घेऊ शकता. दुसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन. तर बघा, गव्हर्नमेंटच्या संस्था आहेत, किंवा हॉस्पिटल्स आहेत, किंवा हेल्थ केअर सेक्टर्स आहेत, मग एम्स असेल, ICMR असेल, या ठिकाणी एक्झाम्स देऊन तुम्ही जे आहे प्रयोगशाळा सहाय्यक, ज्याला लॅब असिस्टंट म्हणलं जातं, किंवा जे पॅथॉलॉजी लॅब्स असतात, किंवा जेही या रिगार्डिंग जॉब्स आहेत, तुम्ही गव्हर्नमेंट जॉब मिळवू शकता. पण लक्षात ठेवा, गव्हर्नमेंट जॉब मिळवण्यासाठी अभ्यास तुमचा असणं महत्वाचं आहे. जेही मी विषय सांगितलेले आहेत किंवा तुम्ही रीड करत आहात, या विषयामध्ये पारंगत तुम्ही असला पाहिजेत. कारण याच विषयाच्या नॉलेजवर तुम्हाला एक्झाम्स द्यावे लागतील. 60 ते 70% सिलेबस याच विषयावर येतो. 20 ते 30% सिलेबस थोडा जीकेचा असतो, तर तुम्ही हँडल करू शकता. तर तुम्ही एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब मिळवू शकता. जर तुमचं स्वप्न असेल जे वेगवेगळ्या परीक्षा असतात, जसं MPSC असेल, UPSC असेल, तर तुम्ही हे पण देऊ शकता. SSC एक्झाम्स असतात, रेल्वे बोर्डच्या एक्झाम्स असतात, त्यासाठी डिग्रीची आवश्यकता असते. आता ही 3 वर्षाची एक डिग्रीच आहे. तर डिग्री कंप्लीट केल्यानंतर तुम्ही ऍक्च्युली या जॉबला एलिजिबल व्हाल आणि तुम्ही त्याही जॉब देऊ शकता. पण लक्षात ठेवा, त्या जॉबसाठी जो सिलेबस आहे तो कम्प्लिटली डिफरंट आहे, आणि याचा सिलेबस कम्प्लिटली डिफरंट आहे. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की शेवटच्या वर्षामध्ये जर तुमचं एम आहे गव्हर्नमेंट जॉब मिळवण्याचं, तर तुम्ही त्याचं प्रिपरेशन शेवटच्या वर्षापासूनच करू शकता. पण या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला विचार करायच्या आहेत. कॉम्पिटिशन विचार करायचा आहे, त्याचबरोबर याचे फॉर्म्स कसे निघतात, कसे भरायचे, त्याला अप टू डेट राहणं, अभ्यास करणं, या गोष्टी पाहून तुम्ही याचंही डिसिजन फ्युचरमध्ये घेऊ शकता. तिसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवणं.
आता कोणत्या प्रकारच्या जॉब असतात तर त्या तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये न्यूरोबायोलॉजिस्ट, फिजिसिस्ट, एज्युकेशनल फिजिओलॉजिस्ट तसेच मेडिकल डॉक्टर इन गव्हर्नमेंट सेक्टर्स अशा प्रकारच्या जॉब्स मिळू शकतात. यांचं जे पॅकेज असतं ते 6 to 8 लाख पर ॲनम तुम्हाला पाहायला भेटतं. जसं जसं तुमचा एक्सपिरियन्स वाढत राहील तर हेच पॅकेज 10 लाख पण क्रॉस केलं जातं. तुम्ही जर मोठ्या संस्थांमध्ये लागलात, एम्स सारख्या, ICMR सारख्या प्रायव्हेट सेक्टरमध्येच जर तुम्ही लागलात तर हेच पॅकेज खूप हायर पण असू शकतं. ॲज वेल ॲज तुम्ही जर पुढे MSc वगैरे केली किंवा तुम्ही सर्टिफिकेशन कोर्सेस केले तर हे पॅकेज पण वाढू शकतं, कारण तुमच्याकडे जास्त स्किल्स असतील. तर पण हे लक्षात ठेवा की या तिन्ही गोष्टींचा त्यावेळेस तुम्ही चांगल्या प्रकारे वापर करू शकता ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स सिरियसली कराल, कारण हा कोर्स बेस आहे. तुम्हाला जे काही मिळवायचं आहे आयुष्यामध्ये ते कोर्स कंप्लीट केल्यानंतरचं आहे. त्याच्यासाठी बेस मजबूत असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे बेस तुमचा मजबूत असला पाहिजे. तर मित्रांनो, या रिगार्डिंग तुमचे काय प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये विचारा आणि अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला चेकआउट करायला विसरू नका. तर मित्रांनो, लास्ट बट नॉट लिस्ट आता पाहूया की हा कोर्स कोणी निवडावा. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम जर तुमचं मेडिकल क्षेत्रामध्ये जॉब करण्याचं स्वप्न असेल किंवा तुम्हाला प्रयोगशाळामध्ये काम करायला आवडतं, तुम्हाला तुमची तार्किक क्षमता खूप चांगली आहे, त्याचबरोबर तुम्हाला न्यूरोलॉजी सारखे विषय आवडतात, ह्युमन ब्रेन जो आहे तो आपल्या बॉडीचा खूप एसेन्शियल पार्ट आहे, ज्याला एक प्रकारे मानवी बॉडी मधला CPU म्हणलं जातं. तर हे जे आहे याचा जर अभ्यास तुम्हाला आवडत असेल, याच्याशी रिगार्डिंग जे हे डिसीज होतात त्याचं नॉलेज तुम्हाला आवडत असेल की कशा प्रकारे त्याला प्रिव्हेंट केलं जाऊ शकतं, हे का होतं, का विचारण्याचा तुमचा प्रश्न जर तुमच्याकडे धाडस असेल तर नक्की हा कोर्स तुमच्यासाठीचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला उच्च पगार, उच्च नोकरीच्या संधी आहेत, हायर जॉब पोझिशन्स वगैरे त्या अवेलेबल आहेत. तुम्ही भविष्यामध्ये खूप काय करू शकता किंवा हे क्षेत्र जे आहे याच्यामध्ये कधीच तुम्हाला जे जॉबसाठी अकाल जो असतो तो पाहायला भेटणार नाही. याच्यामध्ये रोजगाराच्या संधी अवेलेबल असतात. तुम्ही हा कोर्स चूज करू शकता. कोणत्या विद्यार्थ्यांनी करायचा नाहीये तर बघा, आतापर्यंत सांगितलेल्या ज्याही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सिलेबस आला किंवा याच्याबद्दल कालावधीबद्दल आलं, इंटर्नशिप बद्दल आलं, तर या गोष्टीमध्ये तुम्हाला समजत नाहीये, न्यूरोसायन्स हा अवघड वाटत असेल, ठीक आहे, तुम्हाला याच्यामध्ये जास्त पडायचं नाहीये किंवा तुम्हाला इतर विषय आवडतात तर तुम्ही दुसऱ्या कोर्ससाठी जाऊ शकता. या कोर्सकडे बिलकुलही पाहू नका, कारण जर तुमचे सब्जेक्टच तुम्हाला निघत नसतील तर तुम्ही हे जे 3 वर्षाचा कोर्स आहे तो 4 किंवा 5 वर्षापर्यंत जाऊ शकतो, कारण विषय बॅक राहणं हे खूप जास्त जे असतं अवघड गोष्ट असते. ज्यावेळेस तुम्ही डिग्री कंप्लीट करत असाल तर तुम्हाला एक एक विषय क्लिअर करावे लागेल आणि तुम्हाला पुढे जावे लागेल. तर तुमचा वेळ आणि पैसा वाचावा यासाठी डिसिजन घेताना चांगले डिसिजन घ्या. जर तुम्हाला समजत नाही की कोणता कोर्स चूज करायचा आहे किंवा कोणता नाही तर डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे, तिथे डायरेक्टली आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही तुमच्या इंटरेस्टच्या बेसिसवर आम्ही तुम्हाला सजेस्ट करू फ्री ऑफ कॉस्ट की कोणता कोर्स तुमच्यासाठी बेस्ट राहील. बाकी या कोर्स रिगार्डिंग तुमचे काय प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करा. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.